आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात आहे। बऱ्याच दिवसानंतर या रोडला निघालेलो आहे। खरं तर खूप वर्ष झाले या रोडला आलो होतो मी, लोणीच्या शाळेत जायचो। आता बरेच वर्ष झाले की इकडे ह्या बाबळगाव रोडला आलोच नाही मी। मुळात बाबळगावच्या जिल्हा परिषद शाळेत सुद्धा बऱ्याचदा जायचो मी, वडील नोकरीला असताना, आणि त्यानिमित्तानं लोणीच्या शाळेत सुद्धा जायचं योग यायचा माझा। परंतु आता बरेच वर्ष झाले की मी काही या रोडला आलेलो नाही। Oh. सोमवारचा दिवस आपल्या सप्ताहाची सुरुवात छान असे विचार ऐकून आपल्याला करायचे आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान सुरू आहे आपल्याकडे 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 एकूण 45 दिवसाचं हे अभियान आहे। या 45 दिवसामध्ये आपल्याला जो शासनाचा VR आहे 30 नोव्हेंबर 2023चा, या शासन निर्णयानुसार हे सगळे आपण उपक्रम सध्या राबवत आहोत। ही जी आपली सगळी घोडदौड चालू आहे त्या उपक्रमामध्ये आपल्याला सक्रिय सहभाग नोंदवायचा आणि आपण नोंदवत आहोत। आणि ते जी काही बक्षीस आपण बाहेर बॅनरवर लावले त्याप्रमाणे आपल्याला बक्षीस सुद्धा मिळवायचं आहे आणि त्या बक्षिसाचा उपयोग आपल्या शाळेमध्ये शाळेचा स्तर उंचावण्यासाठी करायचा आहे। तर ही सगळी खटाटोप आपण सगळेजण करत आहोत तुमच्या मदतीनं। तर आपला एक विषय राहून गेलेला होता, तो म्हणजे आपल्याला तुमच्या करिअर संदर्भात, तुमच्या भविष्यासंदर्भात, तुमच्या व्यवसायासंदर्भात एक तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं। आणि तो विषय आज आपले आदरणीय मुख्याध्यापक चिंताने सर यांच्या प्रयत्नातून आणि आत्ताच उपस्थित झालेले आपले प्रमुख पाहुणे श्री हर्षवर्धन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो विषय पूर्ण करायचा आहे। प्रथमतः मी शाळेचे मुख्याध्यापक चिंताने सर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महेंद्र नाना आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं श्री हर्षवर्धन सरांचं मनपूर्वक जोरदार टाळ्या वाजवून शिकवलं। ज्यांनी आपल्याला आपले अधिकार, आपले कर्तव्य दाखवून दिली, ज्यांनी सामान्याला सुद्धा उच्च अशी पदं मिळवण्यासाठी तो हक्क आहे हे दाखवून दिलं, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या आजच्या या प्रशिक्षणाची सुरुवात करायची आहे। तर मी मान्यवरांना विनंती करतो की बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात
घरात. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आपले आजचे प्रमुख अतिथी हर्षवर्धन सर, त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक चिंताने सर, शालेय व्यवस्थापन समिती महेंद्र नाना, आपल्या शिक्षिका पवार मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. एक थोडक्यात मी डॉक्टर आपले हर्षवर्धन सर, ॲडव्होकेट हर्षवर्धन सर यांच्याविषयी थोडीशी माहिती देतो. यानंतर आपले चिंताने सरही तुम्हाला थोडक्यात त्यांचं महत्त्व, त्यांचं कार्य विशद करतील. तर श्री हर्षवर्धन सर हे आमचे जुने स्नेही आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत. सामाजिक चळवळीमध्ये सुंदर असं त्यांचं पाथरी तालुक्यामध्ये नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर असं काम आहे. छानसा त्यांना एक सामाजिक वारसा आहे. त्यांचे वडील सुद्धा चळवळीमधलेच आहेत. त्यांचे वडील नाथभजन सर हे माझे मुख्याध्यापक होते बाभळगावला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कानपूर तांडा येथे मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. तर असं सुंदर असं त्यांचं चारित्र्य, त्यांचं काम हे संपूर्ण पाथरी तालुक्याला माहीत आहे. त्यांचे पाथरीमध्ये क्लासेस आहेत. क्लासेसच्या माध्यमामधून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ते अविरतपणे करत असतात. आणि माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथे ते सहशिक्षक म्हणून सुद्धा काम करतात. मी त्यांचं बरेचदा त्यांचे विचार तुरा येथे काम करत असताना त्यांचे 2दा-3दा मी विचार ऐकलेले आहेत. सुंदर असं त्यांचं वक्तृत्व आहे. ते सखोल माहिती सामाजिक चळवळीमधल्या लोकांविषयी किंवा मुलींनी करायला काय पाहिजे, त्यांच्या करिअरबद्दल असं विस्तृत असं मार्गदर्शन ते आज करणार आहेत. त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचं मी इथं स्वागत करतो. आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महेंद्र नाना आणि शाळेचे मुख्याध्यापक चिंताने सर यांना विनंती करतो की सरांचा शाल आणि पुष्पहार घालून आपण त्याचे सन्मान करावा. कंप्लीट फॉर्मॅलिटी. सरांचा अभ्यास सुद्धा विशाल आहे, ज्ञानवंत आहे. आणि सरांचं मार्गदर्शन एक लिगल ॲडवायझर म्हणून सर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. की फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा यूट्यूबला सुद्धा सरांचे व्हिडिओ आहेत. तर अशा अनेक माध्यमामधून सरांविषयी मी बरंचसं माहिती मिळवलेली आहे. माझ्या मिसेसही सरांच्या ट्युशनच्या बाजूलाच ट्युशन घेत होत्या. माझ्या मिसेसकडून सुद्धा सरांविषयी खूप मी ऐकलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आम्ही नोकरीला लागलो आणि नाथभजन सरांच्या घरी आमचा जाण्याचा योग यायचा, त्यावेळेस सरांच्या बंधूंची नेहमी भेट व्हायची. त्यावेळेस सर शिक्षण घेत होते. तर असा छानसा त्यांचा मला जवळून परिचय आहे, जवळून स्वभाव माहीत आहे आणि अनेक वेळा त्यांच्याविषयी मी स्वतः ऐकलेलं आहे. तर अशा प्रकारे सरांचं कार्य, सामाजिक चळवळीतलं कार्य किंवा वैयक्तिक कुणाला मार्गदर्शन असेल, विद्यार्थ्याप्रती असेल, असं सुंदर असं कार्य सरांचं आहे. तर त्या निमित्तानंच आज आपण या ठिकाणी सरांना बोलवलेलं आहे. पुनश्च एकदा मी सरांचं शब्दसन्मानी खूप खूप अभिनंदन करतो. लोणीला आलोय मी. नमस्कार. पुष्पगुच्छ भावस मानते, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे. अर्पुनिया पुष्पगुच्छ भावस मानते, एवढी जागा आहे का ही? प्रेम भरे स्वागत करू छोटी सुंदर मान्यवरांचे. वर्ग खोल्या. आणि मागल्ये समभावरांनी,
आज ते घटक चाचणी होती ना शाळेत. त्यांना म्हणलं इकडे कार्यक्रम चालू आहे. पेपर का खूप सुंदर अशा पद्धतीनं आपण आदरणीय सरांचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. तर आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक चिंचणे सर यांना विनंती करतो की आपण सरांचा थोडक्यात परिचय आणि आजच्या कार्यक्रमाचा हेतू आपल्या प्रास्ताविकातून मांडा. गुलामांना गुलामांची जाणीव करून देणारे महामानव ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करतो. आज जो काही आपला हा कार्यक्रम आपण मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत मुलांना करिअर मार्गदर्शन किंवा मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करणार आहे हर्षवर्धन नागभजन सर. हा माणूस मी रात्री यांना फोन केला आणि सर असा कार्यक्रम ठेवलेला आहे. नाहीतर जे वक्ते असतात त्यांना एक किमान 4-8 दिवस अगोदर कल्पना द्यावी लागते, त्यांची तारीख घ्यावी लागते. पण हे माझे मित्रमंडळी आहे आणि बोलल्याबरोबर ते लगेच कुठल्याही कार्याला ते लगेच होकार देतात आणि माझ्या लेकरांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे. माझ्याजवळ किती आहे त्याच्यापेक्षा मी मुलांना किती देतो याचं फार महत्त्वाचं आहे. तर तसं निश्चित आपण त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊ आणि जे काही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये सर आमचा असा हेतू आहे, आमचा उद्देश आहे आणि फिक्स काय की तालुक्यामध्ये फक्त लोणीत या शाळेचा पहिला नंबर आला पाहिजे या दृष्टीनं काम करतात. तुम्हाला वाटतंय ना आपल्या शाळेचा पहिला नंबर आला पाहिजे? तर मी आल्याबरोबर मुलांना कामाला लावतो. माझे मुलं इतकी कामाची आहे की एक 10 मिनिटामध्ये आमची शाळा अगदी तुम्ही पाहिलं असेल. आता शाळा 10 वाजता भरते आणि आम्ही 9 वाजता येतो. एक 10-20 मिनिटामध्ये सगळी शाळा स्वच्छ आणि सुंदर शाळा. नुसतं भिंतीवर लिहून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे. नाही तर भाषण देणारे तर खूप झाले पण प्रत्यक्ष कृती करणारे माणसं फार कमी आहेत. आणि मी नागभजन सरांना जवळून पाहिले, हर्षवर्धन सरांना. त्यांनी अतिशय त्याचे शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांची धडपड, बाकीच्या शिक्षकांनी खूप मोठे जायदादी कमवल्या, जमिनी घेतल्या, प्रॉपर्ट्या घेतल्या. पण नागभजन सरांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या वडिलांचं. यांची 4ही मुलं ही अतिशय उच्च शिक्षण घेतलेली आहेत पोरांनी. मी म्हणतो आजची जर कमाई खऱ्या अर्थानं जर करायची असेल तर नागभजन सरांनी जी आपली मुलं घडवली, उच्च शिक्षणामध्ये घडवली, तर हीच खऱ्या अर्थानं आपल्या म्हातारपणाची भविष्याची जी काही आधार संपत्ती आहे ती म्हणजे त्यांची मुलं. तर काही लोकांना आपण परिस्थितीचं भांडवल करतो की सर आम्हाला असं मिळालं नाही म्हणून आमचं असं राहिलं होतं. ज्या लोक म्हणजे याला म्हणता येईल ना करते म्हणा, म्हणजे जसं आपण म्हणतो की ज्याला नावडतीचे मीठ आणणे, म्हणजे करायचं काहीच नाही, फक्त नाव मोठं ठेवायचं. पण या माणसांकडून असं शिकावं लागतं. त्यांच्या काही बहिणी पण अशा उच्च शिक्षण घेऊन पात्र आहेत. आज सगळे त्यांचे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे. तर एक सुंदर असा शिक्षणाचा वारसा आणि त्यांच्या समोर आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवनामध्ये प्रॉपर्टी बाकीची नाही कमावली, पण मी सांगतो जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचं नाव राहणार म्हणजे राहणार पृथ्वी तलावर. कारण कोणीही हे रोखू शकत नाही. जगामध्ये सगळ्यात जास्त बाबासाहेबांवर PhD करणारे लोक आहेत, बाबासाहेबांवर लिखाण करणारे लोक आहेत. आणि म्हणून त्यांना आदर्श मानून चालणारी ही फॅमिली आहे. आणि त्याचाच धागा पकडून आपल्याला एकतर आपल्या शाळेची गुणवत्ता आणि त्याला लागून जे काही शासनाचे उपक्रम येतील त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचंय. सगळे व्यवस्था सगळ्या उपक्रमामध्ये आपला जे काही उपक्रम आपण सहभागी होतो, प्रत्येक उपक्रमामध्ये आपण सहभागी होतो. मी आज मुलांना सांगितलं त्या उपक्रमात स्काउट असेल किंवा तुमच्या जे काही
माता पालक असतील किंवा शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा शिक्षकांचे सहविचार चर्चा असेल, या सगळ्या उपक्रमामधून निश्चित आपण एक पाऊल पुढे टाकणार आहोत. आणि म्हणून मला खात्री आहे की तालुक्यावरलं जे काही पहिलं बक्षीस आहे ते फक्त आणि फक्त लोणी शाळेचंच नाव कोरलं जाईल. याच दृष्टीने आपण सगळ्या काम करावं. आणि सर, निश्चित तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. कारण आता आम्ही जास्त वेळ घेणार नाही आणि तुमचा आम्हाला विचार ऐकायचे आहे. आणि जसं पर्यटन केल्यानं ज्ञानात भर पडते आणि सज्जनांमध्ये ज्ञानवान विद्वान अशा लोकांच्या मैफलीमध्ये गेलं तर निश्चित ज्ञानामध्ये भर पडते. तर आज आपण निश्चित त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊ. आज हर्षवर्धन सर आपल्या मुलांना आणि आम्हा सर्व शिक्षकांना देखील मार्गदर्शन करतील अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय समर्पक शब्दामध्ये सरांनी आजच्या या उपक्रमाचा उद्देश आणि श्री हर्षवर्धन सर यांच्याविषयी माहिती आपणास पोहोचवलेली आहे. पुनश्च एकदा सगळ्यांचं व्यासपीठावरील सगळ्यांचं शब्दसंग्रहाने स्वागत करतो आणि श्री हर्षवर्धन सर यांना विनंती करतो की आजचा जो आपला जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यातील जो विषय आहे व्यवसाय मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक मार्गदर्शन, हे तुम्ही आमच्या मुलांना आम्हाला करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, ताट बसायचं पोरांना. बैठे बैठे सावधान, आराम से. समोर समोर पाहिजे, समोर. प्रत्येकाचं लक्ष इकडे असू द्या. हा, आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने आज लोणी तालुका पाथरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी तालुका पाथरी या ठिकाणी सरांनी मला आमंत्रित केलं. या देशामध्ये स्वराज्याच्या माध्यमातून भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करणारे मासाहेब जिजाऊ शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या भारत देशामध्ये महिलांना मुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याची बाजी लावणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, त्याचबरोबर त्यांचे एक आदर्श विद्यार्थी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशामध्ये स्त्री शिक्षणासाठी आणि बहुजनाच्या शिक्षणासाठी मग संत गाडगे महाराजापर्यंत समस्त ज्या ज्या महामानवांनी कार्य केलं असे सगळे महापुरुष या देशामधले महानायक महानायिका. खरं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माझं याच्यापूर्वी येणं झालेलं आहे, पण तो कालखंड खूप जुना होता. आज काल चिंचाने सरांचा फोन आला. चिंचाने सर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत, हे खरंच आनंदाची आणि तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर गेली 8 ते 10 वर्ष संपर्कात आहेत माझ्या. आम्ही सोबतच काम करत असतो आणि सर माझे मार्गदर्शक आहेत आणि सर तुमचे सुद्धा मार्गदर्शक आहेत. या निमित्तानं खरंच तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतकी चांगले मुख्याध्यापक भेटलेले. त्याचबरोबर आमचे मित्र वाघाळे सर असतील आणि या ठिकाणी मॅडम, त्याचबरोबर मंचावर उपस्थित नाना, त्यात बाकीचे सगळे सहकारी शिक्षक. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन काय कळेल, किती कळेल हा नंतरचा मुद्दा आहे, कारण त्या तुलनेमध्ये तुमचं वय खूप लहान आहे आणि या वयाच्या अनुषंगानं आता मला किती खालच्या लेवलला जाऊन बोलावं लागेल ह्याची मला थोडंसं आल्या आल्या जरा प्रश्नच पडला होता की नेमकं आता या विद्यार्थ्यांना मी, कारण आतापर्यंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, बोलतही असतो कॉलेजच्या विद्यार्थ्याला आणि लहान 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बोलत असतो, परंतु 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्याची एक समजून घ्यायची अंडरस्टँडिंग पॉवर वेगळी असते, तुमची एक वेगळी असते. तरी सुद्धा तुम्हाला समजेल असे तुमच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, शासनाचं एक धोरण आहे की जी विद्यार्थी मग शिक्षणामध्ये मागे राहत असतील, शाळाबाह्य होत असतील, 10वी नंतर शाळा सोडत असतील, तर अशा काही विद्यार्थ्यांसाठी शासन नेहमीच एक अग्रेसर असतं की अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि हे पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शासन राबवित असतं. त्याच्यामधला ITI नावाचा एक उपक्रम होता 10वी नंतर. जे विद्यार्थी कॉलेज जीवनामध्ये जास्त हुशार नाहीयेत किंवा कॉलेजला जाऊ इच्छित नाहीयेत किंवा त्यांची क्षमता नाहीये, अशा विद्यार्थ्यांना जर पायावर लवकर उभं राहायचं असेल तर ITI नावाचा एक उपक्रम शासनाने आणला होता आणि या ITIच्या माध्यमातून मग वेगवेगळे ट्रेड्स करून मग तुमचे इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, त्याच्यानंतर MSCB मध्ये ऑपरेटर वगैरे लागतात, हे सगळे मग ते लोक लागायचे
त्याच्यानंतर असाच एक स्किलफुल उपक्रम आणला होता ज्याच्यामध्ये एसटीचे चालक व्हायचे, एसटीचे कंडक्टर व्हायचे. तसंच नंतरच्या टप्प्यामध्ये पॉलिटेक्निक नावाचा एक उपक्रम गव्हर्नमेंटने राबवला होता, ज्याच्या माध्यमातून डिप्लोमा इंजिनिअरिंग आली आणि विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मग इंजिनियर व्हायला लागले. इंजिनियर 12वीच्या नंतर होता येत होतं, परंतु डिप्लोमा इंजिनिअरिंग अगोदरच करता येत होती. म्हणून असे वेगवेगळे उपक्रम यासाठी राबवले जातात की जेही विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवाहातून, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडतील अशा विद्यार्थ्यांसाठी शासन काही ना काही प्रयत्न करत होतं. आणि ही केंद्रीय स्तरावरची एक योजना होती, ज्या माध्यमातून शाळाबाह्य झाला विद्यार्थी की तो स्वतःच्या पायावर कमीत कमी उभा राहायला पाहिजे, त्यानं स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे, काहीही केलं पाहिजे, असं एक शासनाचं धोरण होतं. तसं तर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनसाठी अट्टास राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला. त्याच्यानंतर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराजांनी सुद्धा त्यांच्या संस्थानामध्ये फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन लावलं होतं. शाहू महाराजांनी सुद्धा सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आणि म्हणून आपल्या सुद्धा 2009ला मोफत आणि सक्तीचं शिक्षण महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलं होतं. आणि म्हणून तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएशन पर्यंत मुख्य प्रवाहात राहिलं पाहिजे असं एक धोरण होतं. सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बाजूला लावलेला आहे. ह्या योजनेचं नावच त्यांच्या नावापासून सुरू झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा अभियान असं एक अभियानाचं नाव होतं. त्याच्या पाठीमागे सुद्धा ही महत्वाची कल्पना आहे की या देशामध्ये शिक्षणाच्या संदर्भानं फार जास्त आग्रह जर कुणी केला असेल त्या काळामध्ये मंत्रिपदामध्ये असलेले व्यक्ती ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि स्वतः त्यांचं सुद्धा शिक्षण खूप जास्त झालेलं आहे. परंतु हे आता व्होकेशनल एज्युकेशन जे तुम्हाला ह्याच टप्प्यावर नाहीये. मुळात जे आता नवीन शैक्षणिक धोरण येईल त्याच्यामध्ये थोडे बदल होत आहेत, परंतु हे सगळं 10वीच्या नंतर तुम्हाला सगळं व्यवसायिक शिक्षण आहे, जेणेकरून तुम्ही 10वीच्या नंतर जर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला नाही तर तुमच्यासाठी व्यवसाय करता येईल. तसं तर मी ज्या वकिली क्षेत्रामधून आहे हे सुद्धा एक प्रकारचं व्यावसायिक शिक्षण आहे. तुम्ही डॉक्टरला पाहिलं असेल, मग 12वी नंतर नीटची परीक्षा देऊन MBBS असेल, BDS असेल, BAMS असेल, BHMS असेल किंवा मग फिजिओथेरापिस्ट असतील, हे असे डॉक्टर सुद्धा एक प्रकारचे व्यावसायिक शिक्षणामधले. त्याच्यानंतर इंजिनियर सुद्धा व्यावसायिक शिक्षणामधले. म्हणजे असे व्यावसायिक शिक्षण खूप वेगवेगळ्या प्रकारचे, त्याची पातळी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे अगदी 10वी पासून व्यवसाय शिक्षणाला सुरुवात होते तर ग्रॅज्युएशन पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आहे. आणि म्हणून अलग अलग पातळीवर आहेत. एक व्यवसाय शिक्षण देणारी आणखीन एक संस्था आहे ज्याचं नाव IIT आहे ना. पातळीमध्ये आपले एका सरांची मुलगी पण लागली IIT ला. तर IIT नावाची जी संस्था आहे ही IIT नावाच्या संस्थेमधून जे काही व्होकेशनल एज्युकेशन आहे आपण इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जर घेतलं तर हे इंजिनिअरिंगच्या माध्यमातून घेतलेल्या शिक्षणानंतर लाखो रुपये महिन्याची पगार त्या विद्यार्थ्याला मिळत असते. म्हणजे तेही एक प्रकारचं व्यावसायिक शिक्षण आहे. म्हणून व्यावसायिक शिक्षण फार वेगवेगळ्या स्वरूपात आहे, त्याला वेगवेगळ्या म्हणजे विस्तृत स्वरूपामध्ये पाहिलं जाऊ शकतं. आणि हेच तुम्हालाही आतापासून माहिती व्हावं असं एक शासनाचं धोरण आहे. म्हणून ही योजनेमध्ये या विशेष अशा एका घटकाची तरतूद करण्यात आली की विद्यार्थ्याला याच वयापासून व्यवसाय शिक्षण कळावं. दुसरं महत्वाचं, विद्यार्थी मित्रांनो, आपण जे शिक्षण घेत असतो, शिक्षण घेताना बऱ्याचदा काय होतं की आपण 10वी झाली, 10वी झाल्यानंतर थांबतो, 12वी झाली, 12वी झाल्यानंतर कधी थांबतो. तुम्ही खूप लहान आहेत, तुम्हाला हे मी जे बोलतोय हे कळायला सुद्धा वेळ आले होते. भारतात आल्यानंतर भारतातल्या पत्रकारांनी विचारलं त्यांना किंवा म्हणले डॉक्टर बाबासाहेब, त्यावेळेला अस्पृश्य समाजातला एवढा मोठा शिकलेला एकमेव व्यक्ती होता. आणि म्हणून पत्रकारांनी फार उत्सुकतेने विचारलं की तुम्हाला कसं वाटेल की तुम्ही अस्पृश्यामधले एकच आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकारांना प्रश्न विचारला, हाऊ यू फील मिस्टर आंबेडकर, की तुम्ही आता हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटायला लागले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की फार तर ज्ञानसागराच्या घोट्याभर पाण्यात जाऊन आलो असं मला वाटायलंय. मला अजून असं वाटतं की या ज्ञानसागराच्या समुद्रामध्ये मी पोहलं पाहिजे आणि इथून तिथपर्यंत लांब लांब गेलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाला किती मोठं आणि विस्तृत रूप आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की जगामध्ये किती मोठं ज्ञान आहे. आज लोक चंद्रावर गेले, वेगवेगळ्या ठिकाणी आता मंगळावर निघाले. त्याचबरोबर जगामध्ये आपण इस्रोच्या माध्यमातून एवढं संशोधन केलं की आज आपला भारत देश अंतराळामध्ये एक मजल मारत आहे. चंद्रयान आपण पाहिलेले सगळ्यांनी. म्हणून ही शिक्षणाची जी काही हे व्याप्ती आहे फार मोठी आहे. फक्त काय त्याच्यात आपल्याला काय वाटतं की आपण फार शिकलो आणि आपण तिथं थांबायला लागतो. विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की तुम्हाला एक रस्ता समोर आहे आणि त्या रस्त्यावर फक्त चालायचे. तुम्ही थांबू नका त्या रस्त्यावर.
तुम्ही जिथपर्यंत चालाल तिथपर्यंत शिक्षण आहे, तुम्ही कितीपर्यंत पण घेऊ शकता. काल मी युट्यूब पाहत होतो तर युट्यूबवर मला एक नवीन गोष्ट सापडली. 58 वर्षाचा LLB चा सर विद्यार्थी पुण्यामध्ये सापडला, ज्याचं वय 58 वर्षे. म्हणजे लोक कोणत्या वयापर्यंत शिक्षण घेऊ शकतात, लोक कोणत्याही वयापर्यंत शिक्षण घेऊ शकतात. किती शिक्षण घेऊ शकतात लोक, किती शिक्षण घेऊ शकतात. जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत आपण शिक्षण घेऊ शकतो. इतकी सगळी शासनानं तरतूद केलेली, म्हणून आपण शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतके चांगले गुरु भेटलेत. वाघाळे सर असतील, त्यात चिंचाने सर असतील, बगाटे सर असतील, बाकीच्यांचा मला परिचय नाही, परंतु मी ह्या लोकांना अर्ध्या वर्षापासून पाहतोय, ह्यांची चिकाटी जिद्द पाहतोय. विद्यार्थी घडवण्यासाठी हे स्वतः अविरत प्रयत्न, म्हणजे स्वतःचा वेळ, बुद्धी, पैसा खर्च करणारी लोक आहेत, सकाळी लवकर कामाला लागणारी लोक आहेत. आणि म्हणून तुम्ही नशीबवान आहात, तुमचं गाव नशीबवान आहे. हे गावाला सुद्धा कळलं पाहिजे की आपण आपल्या शाळेत आलेले शिक्षक सुद्धा नाना हे फार महत्वाचे लोकांना गावाला कळलं. नाहीतर असं होतं की बऱ्याचदा काय होतं, एक आपला अपप्रचार करणारी यंत्रणा खूप असते. जिल्हा परिषदेचे शिक्षक असं करतायत, तसं करतायत, फलानं करतायत, बिस्तानं करतायत. तसं तर विद्यार्थ्याच्या अनुपातमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. 68,000 शिक्षक रिक्त आहेत आजही. आणि इतक्या तुटपुंज्या शिक्षक संख्येवर आजही आपल्या महाराष्ट्राची जी आर्थिक प्रगती आहे, महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती आहे, ही खूप मोठी आहे. आणि त्याच्यात महत्वाचा वाटा म्हणजे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा, त्या शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पाहिजेत. त्यासाठी आता लोकवर्गणी जमा होते, आता लोक त्याच्यात उत्साहानं भाग घेत आहेत, शाळेत येत आहेत, विचारतायत सरांना, सर सुद्धा तितके धुरपेने काम करतायत. आणि म्हणून गावाचा सुद्धा एक त्याच्यामध्ये रोल असतो आणि विद्यार्थ्याचा रोल असतो. विद्यार्थी मित्रांनो, ढ आणि हुशार ही एक संकल्पना आतापर्यंत आपल्या डोक्यात आलेली, किंवा बऱ्याचदा असं वाटायला लागतं की मी हुशार नाहीये, किंवा शिक्षकांना वाटायला लागतं की हा विद्यार्थी हुशार आहे, हा विद्यार्थी हुशार नाही. तसं शिक्षक त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करत नाहीत कधी. परंतु बरेच विद्यार्थी काय म्हणतात किंवा पालक काय म्हणतात की माझा मुलगा हा हुशार आहे, हा हुशार नाहीये, आणि हा हुशार नाही म्हणून मी त्याला आता काय करायला सर 10वी नंतर बंद करायला शाळा. तर हे चुकीचं आहे. याच्या संदर्भाने एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. एकदा एक 4थीचा विद्यार्थी घरी आला. मी काय बोलतोय तुम्हाला समजतंय ना? हा, नसले तर आणखी सांगा, मी तुम्हाला आणखी सोप्या भाषेत समजून सांगतो. एकदा एक 4थीचा विद्यार्थी घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्यानं तो लिफाफा त्याच्या आईजवळ दिला. आता त्याचे वडील त्याच्याजवळ राहत नव्हते. मग त्या शिक्षिकेने सांगितलं होतं की बाळा हा लिफाफा घरी घेऊन जाय, आई किंवा वडिलाला दे. त्यानं तो लिफाफा आपल्या आईच्या हातात दिला. हातात दिल्यानंतर आईनं तो लिफाफा काढला आणि ती आई वाचायला लागली पत्र वाचताना आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्या आईच्या डोळ्यात पाणी का आलं म्हणून त्या विद्यार्थ्यांनी असं उत्सुकतेने विचारलं. 4थीचा विद्यार्थी म्हणजे तुमच्याच वयाचा. आणि त्यानं म्हणलं आई काय झालंय? त्याची आई हसली थोडी आणि म्हणली बाळा, या पत्रामध्ये तुझ्या शिक्षिकेनं लिहिलंय की तू खूप हुशार विद्यार्थी आहेस, पण तुला शिकवायला आमच्या शाळेमध्ये तितके हुशार शिक्षक नाही, आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की तुला दुसऱ्या शाळेत टाकायला. मग त्यानं उत्सुकतेने परत विचारलं की आई मला कोणत्या शाळेत टाकणार आता? तर आई म्हणाली नाही बेटा, मी तुला आता कोणत्या शाळेत टाकणार नाही. कारण ते आईला समजून गेलं की दुसऱ्या शाळेत गेल्यानंतरही पुन्हा तेच जर सुरू झालं तर करावं काय आपल्या लेकराला, त्याचं मनोबल खच्चीकरण होऊन जाईल. आणि आई म्हणाली मी तुला घरी शिकवते, कारण तू खूप हुशार आहेस, इथं आपल्या या शहरामध्ये तुला शिकवण्यासारखे लायक शिक्षकच नाहीत. आणि त्याच्या आईने त्याला घरी शिकवायला सुरुवात केली. आणि हळूहळू तो मुलगा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्या मुलानं तरुण वयात आल्यानंतर घरीच गॅरेजमध्ये बसायचा, दिवसभर बसायचा. सकाळी त्याची आई त्याला शिकवायची. तो पुस्तकं स्वतःच वाचायला सुरुवात करायला लागला. ते नवीन नवीन संशोधनासाठी त्यानं डोकं लावायला सुरुवात केली. गॅरेजमध्ये बसायचा आणि तो आपलंच काय जे प्रयोग असेल ते प्रयोग करायचा. तरुण वयात जवळजवळ 112 स्वतःच्या नावावर सर त्या विद्यार्थ्यानं पेटेंट घेतले. 112 शोध लावले त्या विद्यार्थ्यानं. जो विद्यार्थी कधी शाळेत गेला नाही, 4थी नंतर त्याच्या आईने त्याला स्वतः घरी शिकवलं. त्यानं सगळी पुस्तकं वाचली आणि ती पुस्तकं वाचून त्याने 112 शोध लावले. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं, विद्यार्थी मित्रांनो, थॉमस एडिसन. आणि ज्या वेळेला थॉमस एडिसन मग तरुण झाल्यानंतर त्याची कालांतराने आई वारली, आणि आई वारल्यानंतर त्याला घर सोडावं वाटलं आणि तो दुसऱ्या शाळेत म्हणजे गावात शहरात राहण्यासाठी निघाला. त्यावेळेला त्याचं घरातलं सामान काढत असताना या नौकरानं त्याच्या हातात एक लिफाफा दिला आणि म्हणला साहेब हे ह्या स्टोर रूम मध्ये तुमच्या लिफाफा सापडला. त्यानं तो लिफाफा घेतला. तो लिफाफा पुन्हा बंद पाकिट होता. त्याला ते लिफाफा पाहिल्यानंतर आठवण आली की आपण 4थीला ज्या शाळेत होतो त्या शाळेतल्या शिक्षिकेने जो लिफाफा दिला होता तोच लिफाफा आहे. आणि त्यानं लिफाफा फाडला आणि तो लिफाफा वाचायला सुरुवात केली. जसाही लिफाफा वाचायला लागला तो रडायला लागला, कारण त्याला त्याच्या आईची महती कळली होती. त्या लिफाफ्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे, आणि तो मतिमंद असल्या कारणाने त्याचा परिणाम इतर विद्यार्थ्यावर व्हायला. ज्यावेळेला आम्ही त्याला वर्गात शिकवत असू त्यावेळेला शिकवताना हुशार विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम व्हायलाय, म्हणून तुमच्या मुलाला आम्ही शाळेमधून काढून टाकत आहोत. त्याला फार नवल वाटलं.
त्याला इतकं नवल वाटलं की आपल्या आईने तर आपल्याला कधी सांगितलंच नाही आपण मती मंदिर. आईनं आपल्याला शिकवलं. जगातला सायंटिस्ट झाला तो. 112 शोध त्याच्या नावावर, पेटेंट त्याच्या नावावर. आणि मग त्यानं त्याच्या डायरीमध्ये आपल्या आईबद्दल एक ओळ लिहिली. त्यानं लिहिलं, या देशामधल्या नालायक मुलाला, या जगातला लायक मुलगा करण्याचं सामर्थ्य ज्या स्त्रीमध्ये होतं, ती स्त्री म्हणजे माझी आई. इतकी महती माझ्या आईची होती. सांगण्याचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो हे आहे की आपल्याला जरी वाटत असलं की आपल्यात हे कौशल्य नाही किंवा ठीक आहे आपल्याला ही गोष्ट जमत नाही, याचा अर्थ आपण ढ आहोत, नालायक आहोत, मूर्ख आहोत असा होत नाही. आपल्यामध्ये दुसरी क्षमता असते, ती मात्र आपण ओळखलेली नसते. बऱ्याचदा आपले गुरुजन आपल्यातली क्षमता ओळखतात. बघा, खेळामध्ये जे विद्यार्थी हुशार असतात का, जे खेळामध्ये फार ऍक्टिव्ह विद्यार्थी असतात का, ग्राउंडवर खेळणारे असतात का, त्यांचं एखाद्या वेळेला गणित कच्चं असतं, त्यांचं इंग्रजी कच्चं असतं, पण त्यांचा इतका खेळ दुसऱ्यांना जमत नाही. त्यांच्या इतकं खो खो चांगलं येणार नाही दुसऱ्यांना, त्यांच्या इतकं क्रिकेट चांगलं येणार नाही. म्हणजे एक गोष्ट ज्या वेळेला आपण विचार करतो की याच्यामध्ये आपण कमी आहोत, त्याचा अर्थ असा आहे की तीच गोष्ट आपल्याकडे दुसरी जास्त मुबलक प्रमाणात ती ओळखता आली पाहिजे आपल्याला. आणि आपल्या घरच्यांनी ती ओळखली पाहिजे. आणि घरच्यांनी सुद्धा त्याच्यावर काम केलं पाहिजे की आपण हुशार आहोत, आपण ढ आहोत. आता बघा, माझं शिक्षण झालंय, मी MSc केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर मी B.Ed केलं, त्याच्यानंतर मी LLB केलं, मी LLM क्रिमिनॉलॉजी मध्ये केलं. म्हणजे आता पाथरी शहरामध्ये जे क्रिमिनॉलॉजी मधले क्रिमिनल लॉयर्स आहेत ते 3च आहेत, त्याच्यामध्ये मी आहे. पण मी काही विद्यार्थी दशेमध्ये फारच हुशार निपुण आहे अशातली गोष्ट नाही. सर तर लहानपणापासून माझ्या घरी यायचे, मला बघायचे, मी लहान होतो ते अभ्यास करत असलो तेव्हापासून सर माझे गुरु आहेत. आणि म्हणून असं काही नाही की फक्त तुम्हाला सांगितलं की हा रस्ता सोडू नका, तो रस्ता तुम्ही आयुष्यभर सोडू नका, तुम्ही सोडूच नका. शिक्षण किती घ्यायचं असतं, शिक्षण फक्त नोकरीसाठीच घ्यायचं असतं का, हा एक गैरसमज आहे आपल्याकडे. शिक्षण किती घ्यायचं असतं, शिक्षण मरेपर्यंत घ्यायचं असतं. आपण घेऊ शकतो मरेपर्यंत शिक्षण, आणि ते आपण घेतलंच पाहिजे. म्हणजे इव्हन मी तर भाषण करायला तर ह्या वर्षी सुद्धा सर मी अकॅडमिक एज्युकेशन मध्ये. म्हणून आपण शिक्षणामध्ये कंटिन्यू राहिलं पाहिजे. ठीक आहे, आता त्या काळामध्ये एखाद्या वेळेला काय असेल, फिजिकली आपल्याला वर्गात जावं लागत असेल, बसावं लागत असेल. आता नाही ना तसं. आता डिस्टन्स एज्युकेशन आलं, आपण लांबून सुद्धा शिक्षण घेऊ शकतो. आणि म्हणून शिक्षणाची गंगा जी आहे त्या गंगेमध्ये निरंतर आपण उभंच राहिलं पाहिजे, तिला सोडलं नाही पाहिजे. ती आपण कंटिन्युअसली त्या रस्त्याच्या प्रमाणात शिक्षण घेता असलं पाहिजे. म्हणजे डोंगराच्या उच्च शिखरावर जाऊ आपण. आणि म्हणून हे करत असताना कधी कधी काय होतं त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादं काम आपण करायलो ना, तर फार कधी कधी निराशा येते, फ्रस्ट्रेशन येतं. एखादं कुठलंही काम समजा सर, आपण शाळा आता इतकी रंगवायलो, हे करायलो, तर ते आता 2-3 एखाद्या वेळेला कुणीतरी असतं गावातलं की एवढे पैसे कशाला खर्च केले म्हणणारे, तर फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. आणि अशा वेळेला काम करताना किती त्याच्यात आपलं एकाग्रता पाहिजे, याचं एक सुंदर उदाहरण विद्यार्थ्याला सांगतो. इकडल्या मुलांना तर बोर तर होय ना, इकडल्या मुलांना, छोटे मुलं इकडे अटेन्शन, इकडे लक्ष द्या सगळेजण, अटेन्शन, बैठे बैठे सावधान, आता विश्राम. आता मी एक गोष्ट सांगतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला बक्षीस पण देणार आहे. म्हणून त्या गोष्टीमध्ये काय विचारणार आहे ना ते लक्षात ठेवा. एकदा काय होतं, आता काल्पनिक गोष्ट आहे ही, शिवखेरा नावाच्या लेखकाने त्याच्या पुस्तकात लिहिलेली काल्पनिक गोष्ट आहे. एकदा बेडकाची शर्यत लागते आणि अख्ख्या गावातले बेडकं जे असतात, गावच बेडकाचं असतं, बेडूक माहिती आहे सर्वांना, बेडकाचं गाव असतं. आणि बेडकाची शर्यत लागते की असा उंच डोंगर असतो, तो डोंगर सर करायचा आणि डोंगरावर झेंडा लावायचा. जो झेंडा लावेल तो त्या गावचा सरपंच होईल. आणि मग तरुण जे मुलं असतात का, ते बेडकाचे सगळे शर्यतीत भाग घेतात. मग बेडकाची आई, बेडकाचे वडील, बेडकाचे काका सगळे ते लक्ष द्यायला लागतात की आपले बेडकं कुठपर्यंत चालेल. आणि काल्पनिक गोष्ट आहे. मग सगळे बेडकं असे चालायला लागतात, वरी चढायला लागतात. चढता काहीचा पाय निसरतो, खाली पडतात, चेंदा होतात, मरून जातात. आणि मग खाली जे उभे राहिलेले बेडकं असतात का, ते बेडकं आग्रह करतात की अरे खाली उतरा नका, जाऊ दे, जीव जाण्यापेक्षा सरपंच काय, आपला जीव आहे तर सरपंच आहे, तू मेला असता कशाला सरपंच आपल्याला व्हायचे. आता मला म्हणजे हे काल्पनिक उदाहरण आहे. तर त्यावेळेला ते सगळे बेडकं वरी चढायला लागतात आणि त्याला स्पर्धा सुरू होते. आणि इकडे ढोल ताशे नगाडे वाजतात, तसे ते उत्साहामध्ये वरी जायला लागतात. काही जण पाय निसटत पडतात, काही जण दमतात वरी गेल्यानंतर अर्ध्या रस्त्यामध्ये आणि तिथंच थांबतात. ते म्हणतात जाऊ द्या, खाली उतरायला लागतात. काही जण दुसरे पडायले या भीतीतून खाली उतरायला लागतात. मग असे खूप सारे होतात, 2-3 बेडकच वरी चढतात. मग त्या 2-3 मध्ये बी दोघाला थकवा येतो, दोघं तिथंच बसतात. आणि एक बेडूक चढतो आणि तो डोंगर सर करतो आणि तिथं झेंडा लावतो. आणि झेंडा लावल्यानंतर ज्यावेळेला त्याचा असा सत्कार समारंभ खाली होतो, त्यावेळेला ते गावातले मोठे जे सन्माननीय असतात तर ते म्हणतात की बाबा आम्ही तुला इतके हाका मारू लागलो की तू खाली ये, तू जिंकलास, तू खाली ये, पडलास तर मरून जाशील, तू आमच्याकडे बघत होतास पण काही बोलत नव्हतास, तू काय म्हणजे काहीच प्रतिक्रिया दिली नाहीस, तुला म्हणजे असं काय वाटलं की इतकं वरी चढावं. तर तो त्या बोलणाऱ्या माणसाकडे पाहत होता
आणि पाहता पाहता एकच ते भाषण करायला आल्यावर म्हणला, मोठ्यानं बोला म्हणला, मला ऐकू येत नाही. काका मोठ्यानं बोला. म्हणजे तो डोंगर का सर करू शकला, तर त्यानं लोकांचं ऐकलं नाही, त्याला ऐकूच येत नव्हतं मुळात. ज्यावेळेला आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असतं ना, त्यावेळेला आपल्याला बहिरं व्हावं लागतं. शिवखेरा म्हणतो की तुम्ही बहिरे व्हा, इतके बहिरे व्हा की तुम्हाला दुसरं काहीच ऐकू आलं नाही पाहिजे, तुम्हाला फक्त तुमचा उद्देश दिसला पाहिजे, एकच तुमचं काम. जसं तुमचं आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत आपल्याला नंबर 1 आणायचा आहे, इतकं त्याच्यात झपाटून जायचं की आपलाच नंबर 1 आला पाहिजे. जसं सर म्हणले, आणि तुमच्या ते मला तितका कॉन्फिडन्स दिसला की आपला नंबर आलाच पाहिजे. आणि म्हणून एखाद्या वेळेला अभ्यास करताना इतकं जिद्दीनं झालं पाहिजे की आपण त्यात डुबून गेलं पाहिजे. आपले मित्र जरी म्हणले ना, काय लयच अभ्यास करायला, लयच फुगीर झालास, तुला क्रिकेट खेळायला यायचं नाही का, आज तर सुट्टीच आहे ना, लयच भूषण दाखवायला का, तरी बहिर होऊन जायचं. त्याला म्हणायचं ठीक आहे तुम्ही जा खेळायला. ते म्हणले ना, आता शाळा सुटायचा टाइम झालाय, तरी हे दप्तर काढून गणितच करत बसलाय, तरीही आपण बहिर व्हायचं, आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं. तरच आपण हुशार होऊ, तरच आपण मोठे होऊ. आणि शिक्षणाशिवाय कुणीही मोठं होत नाही. बरेच लोक असं म्हणतात की आता शिकून काय, कुठं नोकऱ्या आहेत, शिकून काय करायचे, फलानच काय करायचे. एखादा ढोरा मागचा कलेक्टर होतो का विद्यार्थ्यांना, SP होतो का, नाही, शिकला तोच होतो ना, आहे ना. आता एक 12th फेल नावाचा एक पिक्चर आला ना सर, आता काल परवा, आहे ना, पाहिला असेल तुम्ही, हे छान पिक्चर होता. म्हणजे 12वी नापास झालेला विद्यार्थी, गिरणीत काम करणारा विद्यार्थी सुद्धा तो सोडत नाही, ते अशी जिद्द चिकाटी की मला व्हायचंच आहे, आणि शेवटी त्या प्रयत्नात तो IPS अधिकारी होतोच. म्हणून शिकल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुम्हाला एक चांगली संधी भेटली, एवढी सुंदर शाळा आहे तुमची, आणि सुंदर तुम्हाला गुरुजन भेटलेले. खरं तर या गुरुजनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही लकी आहेत की तुम्हाला एवढे समजून सांगणारे शिक्षक भेटलेले आहेत. आणि म्हणून जरी तुम्हाला व्यवसाय शिक्षण कळालं नसलं, तर फक्त हाच संदेश तुम्ही आज घरी घेऊन जायचा आहे की फक्त आणि फक्त आपल्याला शिकायचंय. कुठपर्यंत शिकायचंय आपल्याला, मरेपर्यंत आपण शिकू शकतो, फक्त आपण जर जिद्दन चिकाटी सोडली नाही तर. आता शिक्षणासाठी कुठली वयोमर्यादा नाही. खरं तर मला काल जेव्हा सरांचा फोन आला, आणि सरांनी नंतर 5 मिनिटांनी एक मला व्हिडिओ पाठवला ना सर. तो विद्यार्थी आहे का इथे, आहे उभा राहतो विद्यार्थी, नारायण उभा राहा, नारायण. याचा व्हिडिओ पाठवला मला, 52चा पाठ म्हणत होता हा विद्यार्थी. मी एका आमच्या शिक्षकांच्या टीम मध्ये चहा घेत बसलेलो होतो, सायंकाळची वेळ होती 8ची. मी ते त्यांना दाखवलं, म्हणले पहा ही गुणवत्ता काय आहे शाळेची, हो गुणवत्ता काय म्हणलं या शाळेची, की 52चा पाढा म्हणतोय विद्यार्थी. आज हे इंग्लिश स्कूलला सुद्धा टेबल नाहीये बेटा, 20 पर्यंतचा 25 पर्यंतचा टेबल सुद्धा पाठ नाहीये विद्यार्थ्यांना. आणि इतकं असताना कसदार शिक्षण जर कुठे भेटत असलं, इकडे बघ, कसदार शिक्षण जर भेटत असलं तर ते जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये. आणि म्हणून या जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या महाराष्ट्राचा कणा आहे. ग्रामीण भागातलं शिक्षणाची गंगा जर कुणी की अविरत वाहत ठेवली असेल तर जिल्हा परिषदच्या शाळांनी आणि अशा शिक्षकांनी. आणि म्हणून मी तुम्हाला टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायला लावलं, स्वागत करायला लावलं. दुसरं एक महत्वाचं, आता शेवटी एक उदाहरण सांगतो. आता बरेच सर्व विद्यार्थ्यांना शेती माहिती आहे, सर्वच विद्यार्थ्यांना शेती माहिती. जर जमीन काळीची असेल, कसदार असेल आणि मुबलक पाणी असेल तर कोणतंही पीक जमिनीत येऊ शकतं. आता माझ्या घरी शेती आहे पण काळीची जमीन नाही, पण शेती मला पण जर काळीची जमीन असेल आणि मुबलक पाणी असेल आपल्याला, तर काय होतं, कुठलंही पीक आपण घेऊ शकतो. आपण ठरवलं गुलाब लावायचे, गुलाब लावू शकतो. आपण ठरवलं ऊस लावायचा, ऊस लावू शकतो. आपण सोयाबीन लावू शकतो. आपण कापूस लावू शकतो, तूर लावू शकतो, हरभरा लावू शकतो, है ना, जर पाणी मुबलक प्रमाणात असेल आणि जमीन काळीची असेल तर. पण मित्रांनो, जर जमीन खडकाळ असेल, मुरमाड असेल आणि दगडच असेल त्या जमिनीमध्ये, तर त्या जमिनीमध्ये फुलं, जमिनीमध्ये गुलाबाची फुलं लावणं, जमिनीमध्ये तिथं एखादं पीक घेणं किती कठीण काम आहे, कठीण काम आहे. आणि हे कठीण कामच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये होतं. ग्रामीण भागामधली खरी गुणवत्ता जी आहे ती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. आणि जिल्हा परिषदच्या शाळा महाराष्ट्राची गुणवत्ता घडवतात. आतापर्यंत MPSC UPSC झालेले जेवढे अधिकारी आहेत ते सगळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहेत. कुणीही इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेलं नाहीये. आणि म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या महाराष्ट्राचा कणा आहे असं मी म्हणालो. या विद्यार्थ्याचं खरंच करावं तेवढं कौतुक, म्हणजे बाकीचं मला माहित नाही, परंतु सरांनी मला हा व्हिडिओ पाठवला आणि खरंच मला खूप आनंद झाला की एक व्हिडिओ विद्यार्थी 52चा पाठ करतोय. म्हणून मी सुद्धा त्याला सुंदरसं असं बक्षीस देणार आहे. की मी माझ्या भाषणामध्ये राहून गेलं सर बोलायचं. मी ज्या वेळेला बसलो होतो इथे मंचावर आणि विद्यार्थी चिमुकले विद्यार्थी इकडे येत होते, म्हणजे करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरं तर वागळे सरांनी सुद्धा एक शब्द प्रयोग केला, ज्ञान मंदिर. म्हणजे आपल्या आयुष्याची उन्नती ज्या ठिकाणी होते
ती गोष्ट म्हणजे शाळा. हा, बैठे बैठे सावधान, आराम से. ज्या आपल्या आयुष्याची उन्नती ज्याच्यात होते ना, ती गोष्ट ही आहे शाळा. आणि येताना मी पाहत होतो की विद्यार्थी ते गेट असं ढकलत होतात आणि खाली वाकून नमस्कार करून आतमध्ये येत होते, जसं आपण मंदिरामध्ये येतो ना. त्यासाठी जोरदार एकदा विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवा, की खरंच त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आपले आयुष्य घडवणारी गोष्ट ही या ठिकाणी बसलोय आपण. आणि म्हणून ते येताना त्यांचं एवढं प्रेम होतं की ते असं येताना, मी छोटे छोटे चिमुकले बघितले, हे लहान लहान लेकरं, ते सुद्धा येताना असं म्हणजे नमस्कार करून मध्ये येत होते शाळेला, गेटला, की बाबा इथे म्हणजे इतकं पवित्र या ठिकाणी शाळेसाठी ठेवलेलं आहे. त्या निमित्तानं ते बोलण्याच्या ओघामध्ये मी विसरून गेलो की पण मी फोटो घेतला त्या विद्यार्थ्यांचा. खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे की आपल्या म्हणजे इतका आदर आपल्या शाळेप्रती असला पाहिजे. जसं एखादं मंदिरामध्ये जात असताना आपण चप्पल काढून जातो, तसं विद्यार्थ्यांनी शिस्तीमध्ये त्यांच्या चप्पल बूट ठेवलेल्या तिकडे, आणि येते वेळेला ते दर्शन घेऊनच आतमध्ये येत आहेत. फक्त एवढंच लक्षात घ्या की आपले एखाद्या वेळेला आपण अभ्यासात कमी झालो, जास्त झालो, मोठे झालो, लहान झालो, फार महत्वाचं नाही. परंतु आपले गुरुजन, आपले आई वडील ज्यांनी आपल्यासाठी स्वप्न पाहिले, त्यांचं नाव खराब होणार नाही एवढी मात्र काळजी आपण विद्यार्थी दशेत घेतली पाहिजे. आणि तेवढीच काळजी जरी घेतली तर मला वाटतं जगातल्या सगळ्यात मोठं शिक्षण झालं ते. धन्यवाद या ठिकाणी सरांचे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आणि या विद्यार्थ्याला माझ्याकडून ये बेटा इथे एकदा टाळ्या वाजवा जोरदार. मला म्हणजे माहित नव्हतं. ये बघ इथे असं सरांसमोर. हा हा 100 पर्यंत झालं पाहिजे. हा धरा. ठीक आहे बेटा, तुलाच येते, फोटो घ्या. तुला हा हाऊसाठी बक्षीस आहे. आता मला तुला प्रश्न विचारणार आहे मी. तर मला प्रश्न विचारता, 100 रुपयाचं बक्षीस मिळालंय, तू या 100 रुपयाचं काय करणार आहे मला त्याचं स्पष्टीकरण पाहिजे. काय करणार? काय करशील बेटा तू? तुझ्या मनाला जे वाटतं ते सांग. माईक घे, माईक. माईक घे. बोलतं व्हायचं, बोलतं. मी तुमची परीक्षा घेत नाहीये. काय शिकवायला नेमकं आता? काय करावं? तुझ्या मनात जी इच्छा आहे का ती व्यक्त कर आता तू. माईक घे. करू द्या विचार करू द्या. व्हेरी गुड. बोलायला शिकवायचं रे फक्त. काही पण सांगितलं बरोबर आहे. पहा, या ठिकाणी आज ॲडव्होकेट श्री हर्षवर्धन सर यांनी आमच्या निमंत्रणाला, चिंचाने सरांच्या शब्दाला मान देऊन आज आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील जो घटक होता, करिअर मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, तर अतिशय सुंदर प्रकारे, अतिशय समर्पक शब्दामध्ये, अगदी जवळची उदाहरणं, काल्पनिक उदाहरणं, अतिशय छान सर मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. मुलामध्ये याचा निश्चितच फायदा होईल. उद्देश हाच होता की मुलांनी शिकलं पाहिजे, मुलांना शिकण्याची प्रेरणा, शिकण्याची जिद्द मुलामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि खरोखरच सर, आदरणीय चिंचाने सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खूप मोठा अनुभव, खूप मोठा आनंद आम्हाला शिक्षकांना सुद्धा मिळत आहे. विद्यार्थ्यामध्ये सुद्धा निश्चितच फार छानसा बदल, गावामध्ये, गावातील पालकामध्ये सुद्धा एक छान सुंदर असा संदेश सरांच्या नेतृत्वामध्ये काम करताना या शाळेच्या बाबतीत गेलेला आहे. गावाविषयी सांगायचं म्हटलं तर आदरणीय महेंद्र नाना असतील, त्यांचे वडील रामकिशन अण्णा असतील, शंभू असतील, दत्ताराव असतील, अशी अनेक लोक आहेत ज्यांनी सामाजिक राजकीय चळवळीमध्ये काम केलेलं आहे. आणि हर्षवर्धन सर इतका छान असा सपोर्ट, छान असं सहकार्य या लोकांचं आम्हाला लाभलेलं आहे. त्याच्यामुळेच आम्ही छान असं ज्ञान मंदिर आज या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उभं केलेलं आहे. तर तुम्ही अतिशय सुंदर शब्दामध्ये, सुंदर पद्धतीनं आजचा हा विषय विद्यार्थ्यापर्यंत मांडलेला आहे. त्याबद्दल तुमचं शाळेच्या वतीनं, मुख्याध्यापकाच्या वतीनं अगदी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आता मुलांनी काय करायचं, एकदम शिस्तीमध्ये लाईन वर्गामध्ये जायचं. आता मी 10 मिनिटानंतर तुमच्या शाळेचा ही घेऊन जाणार आहे. कारण खरंच खूप मी आलो होतो एक 8-10 वर्षापूर्वी, मला आठवते या शाळेमध्ये. हो, मस्के सर होते ना,
त्या कालखंडामध्ये आलेलो इथं. हो 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 तुमच्या बोर्डकडे येणार होतो